अवघ्या 2 दिवसात माझं आयुष्य 360 डिग्री फिरलं होतं. हाय, मी तन्या आणि वेलकम टू द 18th एपिसोड ऑफ लग्नानंतरचं थ्रिल. काल सांगितल्याप्रमाणे मी आणि निखिल लग्नानंतर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. माझ्या सासूबाई सकाळी 5ला उठायच्या म्हणून लाजत-गाजत मला 5:30ला उठावं लागायचं. आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत काहीच काम नसायचं, कारण अंघोळ केल्याशिवाय आणि झाडू मारल्याशिवाय किचनमध्ये जाता येत नव्हतं आणि किचनमध्ये झाडू मारायला येणाऱ्या मावशी 9 वाजता यायच्या. आणि गरम गरम जेवायचं म्हणून स्वयंपाक पण 12 वाजता करावा लागायचा. सकाळी 6:30 ते 12 वाजेपर्यंत माझ्याकडे कोणतंच काम नसायचं. मला सासरी कवडीचंही काम नाही असं फुशाक्या करत फोन करत करत माझ्या मैत्रिणींना मी सांगत होते. पण 9व्या-10व्या दिवसापासून मलाच ते बोर व्हायला लागलं. आणि या 8 दिवसात भावकीतल्या, माहेरच्या, आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सांगून आईंचे आणि माझ्या गप्पांचे विषयही संपले होते. आणि पुढच्या महिन्यात वर्षश्राद्ध, लग्न, दहावे, आजारी माणसं बघायला जाणं हे करता करता फेक स्माईल चेहऱ्यावर यायला लागली होती. मीनवाईल निखिल पुण्याला त्याचं लग्नाआधीचंच आयुष्य जगत होता. वीकेंडची पार्टी, ऑफिस, मित्र, फक्त दिवसातनं मला 2-3 कॉल करायचं एवढंच काय बदललं होतं. त्यामुळे काय झालं हे उद्या सांगते.